आणखी एक धक्कादायक बातमी लातूरमधून सख्या चुलत भावांच्या दुर्दैवी घटनेनं लातूर हादरलंय। 7 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केली आहे तर 10 वर्षीय मुलाचं अपहरण केलं गेलं। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। लातूरच्या चाकूर शहरामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजय, काही दिवसांपूर्वी 5 ते 6 हत्या एकामागोमाग एक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि आता 2 चिमुकल्यांना, एकाला तर एकाची हत्या केली, एकाचं अपहरण केलेलं आहे। काय नेमका तपास सुरू आहे पोलिसांचा या प्रकरणी? खरं पाहिलं तर लातूर जिल्ह्यात मध्ये गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे। हत्या आणि मर्डर, खून हे तर सर्रासपणे या ठिकाणी घडताना दिसत आहेत। पण आता लातूरच्या चाकूर शहरामधून एक अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी समोर आलेली आहे। देवांश नावाचा जो 7 वर्षाचा मुलगा आहे त्याचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घडलेली आहे आणि तो मृतदेह एका मंदिराच्या परिसरात टाकण्यात आलेला आहे। तर त्याचाच दुसरा भाऊ असलेला जो साई चरण आहे त्याचं मात्र या ठिकाणी अपहरण झाल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस प्रशासनाच्या पातळीवरती त्या ठिकाणी तपास घेतला जातोय, परंतु अद्यापही नेमकं कोणत्या कारणाने ही हत्या झाली आणि अपहरण झालेलं हे अद्याप समजू शकले नाही। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय की मात्र अजय, लातूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या इतके प्रमाण वाढण्याचे नेमकं कारण काय? जगदीश, खरं पाहिलं तर पोलीस प्रशासनाचाच या सगळ्या गुन्हेगारावर वचक राहिलाय की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या संदर्भात वेळोवेळी या ठिकाणी लोकांकडून आग्रह केला जातोय की ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं या ठिकाणी पेट्रोलिंग करणं आवश्यक आहे आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करणं आवश्यक आहे, परंतु सगळ्या पातळीवरती या ठिकाणी लातूर पोलीस दलाच्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या ठिकाणी या सगळ्या शोधामध्ये अपयशी ठरताना दिसत आहे। त्यामुळे एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल।